विद्यार्थी मित्रांनो, रुपयाची किंमत जर घसरली तर आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहूया. आत्ता इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध चालू असल्यामुळे रुपयाची जी किंमत आहे ती डॉलरच्या तुलनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरलेली आहे. ठीक आहे. आता तो पोचलेला आहे 92.35 रुपये प्रति डॉलर, म्हणजे काल तो 53 पैसे खाली घसरलेला आहे. आणि रुपया जर घसरला तर सामान्य माणसाला मात्र त्याचा मोठा फटका बसतो. काय काय फटका बसतात बघा. रुपया कमकुवत झाल्यामुळे भारताचं आयात बिल जे आहे ते वाढतं आणि त्याचा थेट परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या त्या वाढतात. परदेशातून येणारे जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू, कच्चं तेल आणि खाद्यतेलाचे जे पदार्थ आहे त्याचेही भाव जे आहे त्याचेही भाव या रुपया घसरल्यामुळे वाढू शकतात. ही जी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण आहे ही कशी झाली आपण एकदा बघूया. 2014मध्ये 60 रुपया म्हणजे $1 होता. 2018मध्ये 70 रुपये म्हणजे $1 होता. 2022मध्ये तो 80 रुपये झाला. 2025मध्ये तो 90 रुपये झाला आणि 2026मध्ये तो 92 रुपये झाला. म्हणजे रुपया जो आहे तो कंटिन्यू घसरत आहे. या घसरणीची कारणं काय आहे? या घसरणीची कारणामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे कच्च्या तेलाचा जो भडका उडालेला आहे. कच्चं तेल महाग झालेलं आहे, त्यामुळे भारताला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. शेअर बाजार जो आहे तो पूर्णपणे क्रॅश झालेला आहे, तर त्याचाही फटका जो आहे तो बसलेला आहे. परदेशी गुंतवणूकदार जे आहेत त्यांनी माघार घेतलेली आहे, गुंतवणूक काढून घेतलेली आहे, त्यामुळे रुपयाची किंमत घसरत आहे आणि जगात डॉलरची किंमत वाढत आहे. आणि अमेरिकेला तेच पाहिजे होतं. अमेरिकेला डॉलरची किंमत कोणत्याही परिस्थितीमध्ये घसरू द्यायची नाही आहे, नाही तर अमेरिकेची इकॉनॉमी पूर्णपणे डिस्ट्रॉय होईल. म्हणून तर अमेरिका ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. आता तुमच्या लक्षात आलं की विषय काय आहे. अशाच प्रकारचे जर इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असेल तर आपला हे जे चॅनल आहे त्याला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत नक्की सांगा. धन्यवाद.